तर खूप चांगले आहोतच. ते सांगण्यासारखं काय हेच नाही. आणि निसर्गानं आपल्याला सगळ्यांना खूप चांगलं शरीर दिलेलं आहे, चांगले विचार दिले, चांगले संस्कारी आईवडील दिलेले आहेत, म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तरी सुद्धा डिफॉल्ट किंवा काही परिस्थितीमुळे, मित्रांच्या संगतीमुळे किंवा अन्य गोष्टी, म्हणजे त्याला टेन्शन म्हटलं जातं, अशा गोष्टींमुळे आपण जेव्हा एखाद्या चुकीच्या गोष्टीकडे वळतो आणि त्यातून बऱ्यापैकी आपल्या जीवनात वाईट प्रसंग निर्माण होत असतात. ह्या लायटरचा यूज काय आहे तर पेटवणे, आग निर्माण करणं. आणि जोपर्यंत याच्यामध्ये पेट्रोल आहे तोपर्यंत ती आग निर्माण करणार आहे. तसंच आपल्या सर्वांच्या मध्ये सुद्धा एक चैतन्य आहे, एक प्रेरणा आहे, आत्मविश्वास आहे, करण्याची उमेद आहे, जिद्द आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण यदा कदाचित चुकून आपल्याकडं बाहेरच्या परिस्थितीमुळे म्हणा किंवा सांसारिक टेन्शनमुळे म्हणा, आपण जर चुकीच्या कोणत्याही व्यसनाकडे जर वळत असेल तर त्यावेळी आपली स्थिती अशी होते, ह्या लायटर गन की जो आता एनर्जी देतोय, दिसतोय, आपल्याला एक ज्योत आहे, आपल्याला एक दिशा दाखवत आहे, परंतु जर हा लायटर हा या स्थितीत जर अशा एखाद्या व्यसनात किंवा पाण्यात जर पडला तर तो लायटर जसा निकामी होतो, त्याला आपला काय त्याचा उपयोग होत नाही, तसं एखादी व्यक्ती जर कोणत्याही प्रकारच्या व्यसनात जर पडली तर ती निरुपयोगी होते. भलं ती समाजासाठी निरुपयोगी असेल किंवा कौटुंबिक ह्याच्यासाठी निरुपयोगी असेल, अशा व्यक्तीचा समाज कोणत्याही प्रकारे स्वीकार करत नाही. अगदीच काय, पण व्यक्तिगत जीवनामध्ये तो सुद्धा स्वतःचा स्वीकार करत नाही, स्वतःकडे नैराश्यानं बघत असतो. आणि बऱ्याच वेळा या नैराश्यानं स्वतःचं आयुष्य संपवणाऱ्यांचं प्रमाण आपल्या देशामध्ये खूप वाढलेलं आहे. खूप. तुम्हाला आकडा सुद्धा माहित नसेल, पण तो आकडा अशा स्वरूपात आहे. 98 साली एक सर्वे केला गेला, त्यावेळी भारतातल्या दारू पिणाऱ्यांचं वय वर्ष आलं होतं 28 वर्ष ॲव्हरेजली. तो सर्वे 2009 ला केला गेला, तो त्यावेळी आलं 18 वर्ष आलं. आणि इतकं वाईट स्थिती आहे की 2024 ला कोरोना नंतर 3 वर्षानं जेव्हा हा सर्वे केला गेला तेव्हा हे वय वर्ष आले 13 वर्ष. म्हणून ही भीती आहे. आणि फक्त दारू हेच व्यसन नाही, तर व्यसनाचे अनेक प्रकार आहेत. आणि त्यातलं सगळ्यात घातक प्रकार जो आता दिसत आहे तो म्हणजे स्क्रीन ऍडिक्शन. जो जवळजवळ सर्वांच्याकडे स्मार्टफोन आहे. आणि ते स्मार्टफोन अगदी आपल्या घरात आपली पत्नी, आपलं मूल, आपण स्वतः हे सगळे इन्व्हॉल्व त्यात आहोत. त्यामुळं त्याच्यातून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला वाचवा. अन्यथा काय स्थिती होती माहित आहे, ह्या जो लायटर मागासपासून एनर्जी होता, काहीतरी देत होता, तोच लायटर आता पेटत नाही, निकामी होतोय. आणि आता पुढची पिढी कुठंतरी राहावी म्हणून या स्क्रीन ऍडिक्शन आणि बाकीच्या सर्व ऍडिक्शन मधून ती पिढी बाहेर पडावी. आणि अशा प्रकारचे ऍडिक्शन कमीत कमी लागूच नाही आपल्या कुटुंबाला तरी, याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी, ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.